धस यांनी सुद्धा केलेली आहे. तर त्यांच्याशी सोबत तुमचं काही बोलणं झालं का, सुप्रिया सुळे किंवा सुरेश धस यांच्यासोबत? ताईंनी धसाहेबांनी सांगितलं होतं की उपोषण थोडंसं स्थगित करून नंतर करा. तरी पण आम्हाला वाटलं काहीतरी पोलीस आम्हाला सांगतील, प्रशासन काहीतरी आम्हाला माहिती देईल. मग तर प्रशासनानं आम्हाला काहीच माहिती दिली नाही. मग शेवटचा टोकाचा निर्णय म्हणजे आम्ही हे उपोषणाचा घेतलेला आहे. आजचं तुमचं अल्टिमेटम होतं, काही पोलीस अधीक्षकांसोबत काही बोलणं झालं का तुमच्या उपोषणासंदर्भात? काही नाही, काहीच नाही. पोलीस तर आम्हाला पहिल्यापासून ते जे चोरमुले सर आहेत ज्यांच्याकडे तपास दिलता आपल्या साहेबांनी, नवनीत कावत साहेबांनी, तेच 10 दिवस झालं म्हणजे रजेवर आहेत. मग आम्हाला तपास कोण सांगणार? साबळे सर त्यांच्या पद्धतीने करीत आहेत. मग तर आम्हाला त्यातून काहीच न्यायाची काहीच भूमिका नाही ना. किती दिवस आम्ही वाट बघायची? आता 1.5 वर्ष उलटून गेलेत ना. मग आता किती दिवस आम्ही न्यायासाठी वाट बघायची? चला प्रशासन देईल न्याय म्हणून आम्ही बसलात त्यांच्या आशेवर. मग तर प्रशासनाने इतकी आमची दिशाभूल केली, आम्हाला वाटलंच नाही ना असं प्रशासन आमच्यासाठी धोकाबाजू निघल म्हणून. मग आता शेवटची भूमिका तर आमची उपोषणाची आहे, यात तर त्यांना मान्यच करावं लागेल. पण तुम्ही आता किती जण बसला आहात, तुमच्या कुटुंबातले किती लोक आहेत, आणि या संदर्भात प्रशासन कोणी तुमच्याशी संपर्क केला होता का? नाही, प्रशासनाचा आमचा कुणाचाच संबंध नाही. आम्ही एक सामान्य आदमी, तर आमच्यासोबत कोण प्रशासन हे करणार? आम्ही सामान्य होत ना, आम्ही राजकीय नाहीत, काही नाही. आम्ही सामान्य होत. सामान्याला कोण न्याय देणार? म्हणून तर आम्हाला रस्त्यावर यावं लागलं आहे ना. आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ, दीर, सासू सासरे, भाऊ, वडील, आई, बहिणी सगळेच आहेत सोबत. मात्र ताई, आता नेमकं उपोषणाला सुरुवात केली, कधीपर्यंत चालणार आहे आणि जर सरकारनं नाही दखल घेतली तर पुढची पावलं काय? डायरेक्ट बेमुदतच आहे. या पुढची पावलायचं काहीच नाही. SIT स्थापन केली तरच मी इथून उठणार आहे, नाही तर मी उठणारच नाही. मग माझी बॉडीच परळीला जाईल. परळीला बी नाही, इथंच यांना हे करावं लागेल. मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून. का तर न्याय तरी पाहिजे, नाही तर मग मी तरी संपणार, एवढं होणार. आज अधिवेशनाला सुरुवात होती, काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागणी आहे गृहमंत्र्यांमध्ये? माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि आपले 2 उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री बीड जिल्ह्याचे अजितदादा, त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ SIT CID दाखल करून द्या. ते बी माझं उपोषण आहे तोपर्यंतच, नाहीतर मग मी तरी संपेल, नाही तर मला न्याय तरी भेटेल. दोन्हीपैकी एकच होणार आहे आता. कारण मी फार थकून गेले हे शासनचे दरवाजे ठोकून. व्यवस्थित हे करा, पहिले बरं सेट करा व्यवस्थित.